कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा मुंडेंचे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टाचे निर्देश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. आज मला अधिकृतपणे धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा मिळाला. करुणा मुंडेंकडून न्यायालयासह वकिलांचे आभार. दरमहा 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका करणार. करुणा मुंडेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचा दावा. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारने अशा मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. पुण्यामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना फटकारलं. गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही, अजित पवारांचा सवाल. तसंच आरोपींची धिंड काढण्याच्या सूचना. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. धावपळ जमत नसल्यामुळे केस लढू शकत नाही. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाला विनंती. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण. तुझा संतोष देशमुख करू. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दोघांकडून धमकी. मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती. वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण. पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब. अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप. सुरेश धस यांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी. फक्त वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आयकर खात्याने माहिती घेऊनच संजीवराजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल. मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर छाप्यात काहीही सापडणार नाही, रघुनाथ राजेंचं प्रत्युत्तर. राहुल सोलापूरकर याच्याकडून भांडारकर प्रत्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. भांडारकर संस्थेने राहुल सोलापूरकरचा राजीनामा घेतला. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.